असा कोणताच नवरा नाही तो बायकोच्या तालावर नाचत नाही, आणि जो नाचत नाही तो जास्त दिवस वाचत पण नाही. बघा, बायको गोड असली तर आयुष्याचा काय म्हणतात मुरंबा होतो. बायको तिखट असली तर आयुष्याचं लोणचं होतं. मात्र नवरा तिखट असो गोड असो कसावी असो त्याची चटणीच होते. याच्यानंतर मित्र कसं आहे, स्वयंपाक करणारा जर राहायचे जेव्हा ना, तर मग ते मजाने हो. माझी एक छोटीशी कविता सादर करतो. मॅडम आहेत ना कोण? हा दादा, दादा तुम्ही या. खरंच म्हणजे आलेल्या एक दीड तासापासून आमचे राजू दादांची मेहनत सर्वत्र आपल्याला बघायला मिळते. मनापासून सेवा देतात, मनापासून लोकांना प्रसिद्धी देतात. हे खरं म्हणजे कौतुकास्पद आहे. त्यांच्यासाठी खरंच राजू भाऊंसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात. मी माझी छोटीशी कविता, नाना मला तर काही एवढं जमत नाही, प्रयत्न करतो. लोक सर्व 30 मार्के झाले. कवितेचे नाव आहे. लोक सर्व 30 मार्के झाले. जे आपले होते ते परके झाले. जे आपले होते ते परके झाले. आज सर्वच एकसारखे झाले. कितीही लावा जीव एकमेकांना, इथून तिथून 30 मार्के झाले. साखरेवाणी गोड वरून आतून पूर्ण मार्के झाले. शरीराने भासतात गोल मटोल आतून पूर्ण बारके झाले. उसने हसू असते चेहऱ्यावर प्रत्येकाचे डोळे रडके झाले. सूत कुठे येते काढता फक्त रिकामे चरके झाले. आणि सोबतीला नाही एकही व्यक्ती स्वतःच लोकांचे म्होरके झाले. याच्यानंतर आमचे सन्मित्र आदरणीय राजेंद्र जाधव यांना विनंती करतो की त्यांनी आपली कविता